श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्याशी लग्न करण्यास तयार सुद्धा झाले. म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवांची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात. तसेच वैवाहिक जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात अशी श्रद्धा आहे आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त होते. 5 ऑगस्ट 2024 या दिवसापासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि याच दिवशी श्रावणातला पहिला सोमवार आलेला आहे. 5 ऑगस्टला श्रावणी सोमवार आणि श्रावणातला पहिला सोमवार असेल. आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रावणात महिना हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. श्रावणात महादेवांची पूजा, नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाची पूजा करून शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे हे महत्त्व आहे, अत्यंत वेगळे आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजा कशी करावी किंवा शिवमूठ किती वेळा अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि ही शिवपूजा मूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ आपल्याला मिळते अशी शिवमुठाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तसेच काही नियम सुद्धा करायचे आहेत. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्रावण सोमवार आपण सर्वजण अगदी आनंदाने मनोभावे शिवाची पूजा करत असतो, कारण शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे. या महिन्यात कधी 4 तर कधी 5 सोमवार येतात. यावर्षी म्हणजे 2024मध्ये 5 सोमवार आलेले आहेत. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात. त्याचबरोबर मनोभावे शिवपूजन केले जातं आणि या गोष्टी करत असताना शिवमुठीचा व्रत देखील केलं जातं. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवमूठ व्हायचे आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर शिवपूजन आणि शिवमूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता. पण जर काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा शिवमूठ वाहू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करून पण तुम्ही त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता. तर यावर्षी 5 सोमवार आलेले आहे. तर पहिल्या सोमवारी तांदूळ म्हणून शिवमूठ अर्पण करायची आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जो म्हणजे जवस आणि 5व्या सोमवारी सातू म्हणून शिवमूठ अर्पण करायचे आहे. तुम्ही वेगवेगळा संकल्प घेऊन सुद्धा शिवमूठ अर्पण करू शकता. म्हणजे ज्या कुमारी कन्या आहे त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन पण शिवमूठ अर्पण करू शकता, किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी, वाढ व्हावी, वादविवाद होऊ नयेत हा संकल्प मनात धरून, तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी मुलं हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील त्यातून बाहेर येण्यासाठी पण आपण शिवपूजन आणि शिवमूठ अर्पण करू शकतो. तसेच संतती लाभ असेल यासाठी पण आपण शिवमूठ अर्पण करू शकतो, किंवा ऐश्वर्य प्राप्तीसाठी सुद्धा शिवमूठ अर्पण करू शकतो. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी ही शिवमूठ व्रत करावं आणि किमान 5 वर्ष या व्रताचे आचरण करावं, किंवा जरी तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवमूठ व्हायचे असेल तर प्रत्येक वर्षी पण तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. पण हे शिवमुठीचे व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा. ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत तर त्यांनी 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहिली तर पण चालेल, किंवा प्रत्येक वर्षी पण व्हायचे असेल तरी वाहू शकता. आणि अविवाहित मुलीसुद्धा मी सांगितले की तुम्हाला विवाहाचा संकल्प घेऊन पण शिवमूठ वाहू शकता. तर अशा प्रकारे हे शिवमुठीचा व्रत कोणीही करू शकतं. फक्त जास्त स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी मात्र शिवमूठ वाहू नये, मात्र उपवास जरूर करावा. तर आता शिवमूठ कशी अर्पण करावी, तर सर्वात आधी आपण शिवाची पूजा करावी. 1 लोटा जल आणि जलाभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता. भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचे फूल यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते शिवाला अर्पण करावं, किंवा तुम्ही साधी
चारी पूजा करू शकता. त्यामध्ये गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करू शकता. पूजा झाल्यावर ती मग शिवमूठ अर्पण करावी. श्रावण महिन्यात येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारे धान्य शिवाला अर्पण केलं जातं. तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी शिवमूठ अर्पण करू शकता. कारण श्रावण सोमवारी केलेले शिवामुठीचे व्रत हे अत्यंत फलदायी असतं. तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं. शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं. धान्य ओलं करून घ्यावं. एका हातात मूठ भरून धान्य आणि दुसऱ्या हातात पाण्याची धार वरती सोडायची आहे. ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूहळू पाणी सोडायचं आहे. शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवमूठ वाहताना हा मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा. हा मंत्र आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे. अशा पद्धतीने मंत्र म्हणून शिवमूठ अर्पण करावे. अशा पद्धतीने क्रमाक्रमाने 3 वेळा शिवमूठ अर्पण करावी किंवा एकदा केली तरी पण चालेल. तुम्ही ही शिवामूठ मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता किंवा मुठीची कथा सुद्धा आहे ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता किंवा श्रावण सोमवारमुळे जर मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही घरी सुद्धा शांतपणे बसून ही कथा वाचू शकता. अशा पद्धतीने हे शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या पूजेचा आपल्याला संकल्प आहे ते संकल्प शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी. कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे. हा सर्वांचा कल्याण करणारा आहे. देव, दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे. त्यामुळे शिवाला भोलेनाथ म्हटलं जातं. या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि या सोमवारी केलेल्या शिवा मुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी ठरत असतं. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आता अनेकांना प्रश्न पडेल की आपण जर घरी शिवामूठ वाहिली असेल तर वाहिलेल्या धान्याचे काय करावे. तर शिवामूठ म्हणून अर्पण केलेले जे धान्य आहे त्यामध्ये तुम्ही अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी ते गाईला खाऊ घाललं तरी पण चालेल. श्रावण सोमवारी आवर्जून हे नियम पाळावेत. भगवान शिवाला वरदहस्त प्राप्त होतो, शिवकृपा प्राप्त होते. नंबर 1, सोमवारच्या दिवशी एक असा नियम बनवावा की पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरातूनच 2 तांब्याच्या कलशामध्ये जल घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्या घरातून शिवालयापर्यंत जायचे आहे. 2 तांब्याचे जल समर्पित केल्याने दुप्पट भाग्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात केलेली पूजा आराधना तुम्हाला आयुष्यभर त्याचे शिवकृपा प्राप्त होणार आहे. असे म्हटले आहे. मुखामध्ये ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा जप ठेवायचा आहे. शिवालयात गेल्यानंतर या मंत्राचा जप करत करत ते 2 लोटा जल भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे. जल समर्पित करत असताना ते जल एका पात्रात थोडेसे घ्यावे. 1 बेलपत्र, 7 कण्हेरीची फुले, काळे तीळ समर्पित करावे. त्यानंतर घरी येऊन ते जल घरातीलच नाही तर घरातील आजूबाजूच्या व्यक्तींना सुद्धा दान म्हणून 2-2 थेंब द्यावे. त्याचे पुण्य तुम्हाला तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतील. 2 भगवान शिवाच्या पूजेमध्ये सोमवारच्या दिवशी या वस्तू अवश्य असाव्या. भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या वस्तू भगवान शिवावर समर्पित कराव्यात. बेलपत्र, श्रावणामध्ये आपण ज्या वेळेस भगवान शिवाची आराधना पूजा करणार आहोत तर बेलपत्र अवश्य असावे. जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन स्वच्छ दुधाने आणि पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर भगवान शिवाला ते बेलपत्र अर्पण करावे. श्रावणामध्ये भगवान शिवाला बेलपत्र आणि श्रीहरी विष्णूला तुळशीपत्र समर्पित केल्याने सुवर्णमालेचे जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व आपल्या भाग्यात प्राप्त होते. तसेच भगवान शिवाचा आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. दुसरे गोष्ट म्हणजे चंदन, भस्म. भगवान शिवाला चंदन आणि भस्म अत्यंत प्रिय आहे. भगवान शिवाचा निवासस्थान हे स्मशानात असल्यामुळे त्यांना भस्म हे अतिप्रिय आहे. त्यांचा शृंगारच भस्मलेपनाचा आहे. भगवान शिवाला भस्म लावून आपल्या मस्तकावर अवश्य लावले पाहिजे. शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे. शिवभक्ताची दुर्भाग्य नष्ट होते. तसेच बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर समर्पित करतो. भगवान शिव त्यांच्या सर्व संकटातून निवारण करत असतो. काळे तीळ 3 ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. भगवान शिवाच्या शिवलिंगावर 1 जरी काळा तिळाचा दाणा समर्पित केल्याने 1000 अश्वमेघ
यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. तसेच तीळ ज्याला टाकून भगवान शिवाला अर्पण करावे. 108 तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने सौभाग्यात वृद्धी होते, वाढ होते, भगवान शिवाचे विशेष कृपा प्राप्त होते. दीपदान. भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते पण आपल्या दुर्भाग्यातील मार्ग मोकळे होऊन भाग्याकडे जातात. भाग्याचे ज्ञान प्राप्त होते, मार्गदर्शनाचे ज्ञान प्राप्त होते. त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार दूर होऊन प्रकाशाकडे वाटचाल होते. त्यामुळे सोमवारच्या दिवशी अवश्य भगवान शिवशंकराच्या शिवमंदिरात शक्य होईल यथाशक्ती दीप प्रज्वलित करावेत. यालाच दीपदान असे म्हणतात. पुष्प. भगवान शिवशंकराला पांढरे पुष्प समर्पित करावे. शक्यतो पांढरे पुष्प मिळत नसेल तर आपल्या श्रद्धेने आणि विश्वासाने भावनेने केवड्याचे फूल सोडून कुठलेही पुष्प उपलब्ध असेल ती भगवान शिवशंकरांना समर्पित करावे. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे, शिवाला पुष्प अर्पण केल्याने तसेच माता पार्वतीला पुष्प अर्पण केल्याने प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये माता लक्ष्मी, सरस्वती, गौरी, नवदेवींचा वास असतो. तर त्या स्त्रीच्या हाताची शोभा विद्यमान होते आणि आपल्या हातातील जे दुर्भाग्य आहे ते दूर होऊन भाग्यात बदल. नंबर 3. सोमवारच्या दिवशी महादेवाला उडीद अर्पण केले तर तुमच्या व्यवसायामध्ये कुठलीही वाईट बाधा झालेली असेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर 108 1008 यथाशक्ती काळे उडीद समर्पित करावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बेलपत्र, फूल, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य हे सर्व झाल्यानंतर काळे उडीद शक्य होतील तेवढे घेऊन यावे आणि काळे उडीद आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरामध्ये ठेवल्याने शिवपुराणात असे म्हटले आहे की कुठलीही वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. शिवाची कृपादृष्टी सदैव आपल्या घरावर राहते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.